माननीय सुधीरजी साठे सर, माननीय कडूमाडी काका, आनंद यात्री परिवाराचे सर्व सन्माननीय माननीय उदय भाऊ पाटील यांनी मंचाकडे यावं। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते आज या 5व्या खाद्यवाद्य महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। या संबंध प्रवासाला ऊर्जादायी ठरलं असे मान्यवर आज मंचावरती उपस्थित आहेत। अर्थातच मंचावर उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या सर्वांचे आधारवड महाजन यांचं आपण टाळ्यांच्या गजरात जामनेरकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया। यात्रेच्या वतीनं जामनेरकरांच्या वतीनं सस्नेह स्वागत करीत आहोत। भाऊंचं मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रेरणा आपल्या सगळ्यांसाठी या सांस्कृतिक चळवळीसाठी मोलाची आहे। आज खाद्यवाद्य संस्कृती महोत्सव त्याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो। आज मला वाटतं 5वं वर्ष आपलं आहे। म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून या ठिकाणी हजर असतो, म्हणून खूप खूप मनापासून आपल्या शुभेच्छा देतो। जामनेर शहरामध्ये मला असं वाटतं हा असा पहिलाच उपक्रम होता, बरोबर आहे, एकमेव असा उपक्रम आहे की जो तुम्ही या ठिकाणी सुरू केला आहे। जामनेरकरांना एक खूप चांगला फन म्हणजे एक मजा असती। आणि मी आता सगळे स्टॉल बघितले, मला वाटतं पहिल्यांदा जितका मोठ्या प्रमाणामध्ये अगदी स्कूटर असतील, सगळ्या 4 व्हीलर गाड्या असतील, अनेक गाड्या म्हणजे अगदी लोणचे गिणच्यापासून अगदी उत्तर प्रदेशातल्या सगळे या ठिकाणी आपण आणून दिलं। मला वाटतं आज पहिला दिवस आहे म्हणून गर्दी कमी राहील, पण नंतर किती दिवस आपला कार्यक्रम 5 दिवस आहे, नंतर मग मला असं वाटतं की खूप मोठी गर्दी या ठिकाणी जामनेरकरांना एक चांगली मजासुद्धा येईल, सर्व बघता येईल आणि आनंद या गोष्टीचा घेता येईल। सगळे नाट्यातले जुने कलाकार आहेत आम्ही, सुधीर आहे, अरविंद आहे, कडू आहे, योगेश शहा, सुरेश धारीवाल, आम्ही सगळे नाटककार। आमच्या शालेय जीवनामध्ये 10वीत होतो, 11वीत होतो, 12वीत होतो, त्यावेळेला आम्ही नाटकामध्ये भाग घ्यायचो। पेटेश्वर होते त्यावेळेला आणि आम्ही खूप नाटकं केलेले आहेत शाळेमध्ये। आणि त्यावेळेला असं होतं की मुली वगैरे फार असं लाजायचे किंवा मुली फार घेत नव्हत्या, कुठल्या म्हणजे सहभाग घेत नव्हत्या नाटकामध्ये। आणि मग मुली येत नाही मग नाटकात, घरचे आईवडील नाही म्हणतात त्यावेळेला, फार म्हणजे की म्हातारी फार जुनं नाही सांगत मी, त्यावेळेला फार अशी पद्धत नव्हती किंवा थोडं आवडत होतं की मुलांमध्ये जाऊन नाटक करत भाग घेतील, प्रॅक्टिस करतील रात्री। त्यामुळे मग आमचे पेटेश्वर होते ते तो मी काढला की माझ्या डोक्यावर टाकायचे, मला साडी नसून द्यायची, म्हणजे महिलेचं पात्र मलाच करावं लागायचं। आणि माझ्याबरोबर एकदा अरविंदला पण महिलेचं पात्र देऊन टाकलं मी, त्यावेळेला एकदम असा होतो, अरविंद असा होता आणि म्हणून दोघं एकदम कॉन्ट्रास्ट आणि असं सगळी गंमत चालायची। आणि मग त्यावेळेला मग हे सगळे कुठले दादा बहिणाबरोबर काका केशरचा असे किती नाटकामध्ये आम्ही त्या ठिकाणी भाग घेतला आणि ते फोटो अजून आमच्याकडे आम्ही एकमेकांना गमतीने दाखवतो आणि सगळी मजा मस्ती असते। आणि म्हणून आता मी नक्की सांगेन मी नाटकात भाग घेईल, पण महिलेचं पात्र मी करणार नाही। पण निश्चित गमतीचा भाग जरी सोडला तर अतिशय चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला येत आपण सगळ्यांनी मिळून एक चांगली टीम आपली या ठिकाणी जामनेर शहरात आपण तयार केली आहे। आणि मेजवानी म्हणून जामनेरकरांना खाद्याची वाद्याची पण सगळ्याच गोष्टीसाठीचा एक अतिशय चांगलं व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। म्हणून जामनेर शहराचा सुद्धा कायापालट झाला पाहिजे, जामनेर शहर सुंदर झालं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं शहर आपण झालं पाहिजे असा माझा प्रयास त्या ठिकाणी आहे। आणि त्या दृष्टीने आपण सगळे रस्ते आपण बघतात सिमेंट काँक्रीटचे करतोय, तिथे पाण्याचा कुठेही येणं एक तसे मिनरल वॉटर आपण तुम्हाला तिथे स्वच्छ पाणी ज्या बॉटलमध्ये असतं त्यापेक्षा चांगलं स्वच्छ पाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी
सगळे पथदिवे लागलेले आहेत, कॉलन्यामध्ये लाईट आहे, त्याच्यापुढे हे नाही, सगळ्याच गोष्टी आपण अतिशय सुंदर केल्या. सगळे ओपन स्पेस आहेत आपल्या आपण भागातले, ते सुद्धा आपण सुंदर करतो.